ओके स्टुडंट्स, तर काल आपण कुठे होतो? काल आपण नवीन एक चॅप्टर सुरू केला होता, उष्मा म्हणजे हीट. तर पुन्हा एकदाच प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वतीने सुरू असलेल्या विज्ञान विषयाच्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. आपण फिजिक्समध्ये हा चॅप्टर शिकतो आहे. तो चॅप्टर आहे उष्णता म्हणजे हीट किंवा उष्मा. तर काल मी तुम्हाला एक जिथे आपण थांबलो होतो विद्यार्थ्यांना, ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो काल तिथूनच पुढे नेतो आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की उच्च तापमान किती राहू शकते? एखाद्या पदार्थाला तापवले असता उच्चतम किती लेवलपर्यंत आपण तापवू शकतो? नो डाऊट तो सॉलिड असेल तर लिक्विड होईल, गॅस बनेल, गॅस होईल तर त्याला परत हीट करत राहू आपण. गॅसची हीट घेण्याची क्षमता अति जास्त असते. तर तो आपण आपल्याला माहीत असलेलं तापमान म्हणजे 1.5 करोड डिग्री सेल्सिअस या तापमानावर सूर्यामध्ये एक रिॲक्शन सुरू असते. तर तो आपल्याला माहिती आहे की ताऱ्याच्या भूगर्भात म्हणजे ताऱ्याच्या कोरमध्ये, एखाद्या स्टारच्या कोरमध्ये आपल्याला भरपूर उष्णता सापडते. ओके. आणि आपल्याला हेही माहिती आहे की विश्वामध्ये भरपूर असे मोठे तारे आहेत. त्या बाबतीत सूर्य फार लहान पडतो. तर जर तारा मोठा असेल, उष्णतेचे प्रमाण जास्त असेल म्हणजे टेम्परेचरची अप्पर लिमिट, एखाद्या वस्तूला तापवलं तर टेम्परेचरची अप्पर लिमिटमध्ये काही लिमिटच नाही सापडत आपल्याला. म्हणजे ते लिमिट अनकंट्रोलेबल आहे, इनफायनाईट आहे असं आपण म्हणू शकतो. पण आपण जर टेम्परेचर कमी करायला गेलो, तर टेम्परेचर कमी करत गेलो तर आपण एका विशिष्ट टेम्परेचरच्या खाली जाऊ शकत नाही. टेम्परेचर खाली करत गेलो विद्यार्थ्यांना तर -273.15 डिग्री सेल्सिअस या तापमानाच्या खाली आपण तापमान नेऊ शकत नाही. बरं, आपल्याला आतापर्यंत हेही नाही माहीत की या टेम्परेचरवर म्हणजे हा टेम्परेचर असतो कसा. हा एक थेरॉटिकल टेम्परेचर आहे ना, थेरॉटिकल टेम्परेचर आहे. या टेम्परेचरच्या खाली कसं असते म्हणजे या टेम्परेचरच्या खाली जातो का हे असं कधी प्रॅक्टिकली आढळलेलं नाही. ओके. तर हा थेरॉटिकल टेम्परेचर, या टेम्परेचरवर सगळ्या मुवमेंट्स, ॲटॉमिक मुवमेंट्स, सगळ्या मुवमेंट्स थांबून जातात. तर हा टेम्परेचर अतिभयंकर आहे. आपल्या पृथ्वीवर ध्रुवांवर गेलं तर आपल्याला -60 डिग्री टू -90 डिग्री घ्या, एवढ्या टेम्परेचरपर्यंत आपल्याला पृथ्वीवरच सापडतं. ओके. तर हा टेम्परेचर हे अतिथंड आहे. तुम्ही या टेम्परेचरला जर आपण कॅल्क्युलेट करू म्हटलं तर म्हणजे प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर एक मी उदाहरण सांगतो तुम्हाला की एक -40 डिग्री सेल्सिअसवरचं एक उदाहरण आहे की रशियाचा जो सायबेरियन बेल्ट आहे, रशिया देशाचा जो सायबेरियन बेल्ट आहे, त्या सायबेरियामध्ये तो थोडासा ध्रुवा नॉर्थ पोलकडच्या जवळ असल्यामुळे तिथेही फार थंडी असते. तर त्या थंडीमध्ये आपल्याला दिसून येते की जर उकळलेलं पाणी आपण वरती फेकलं तर ते खाली येतपर्यंत बर्फ बनवतो. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की आपण पाण्याला बर्फ बनवण्यासाठी फ्रीझरमध्ये जेव्हा टाकतो आपल्या घरगुती फ्रीजच्या, तर त्याला किती वेळ लागतो. आणि जेव्हा आपण या टेम्परेचरवर उकळत्या पाण्याला वरून आपण वरती फेकलं तर ते वरून खाली यायच्या अगोदरच बर्फ झालेला असतो. म्हणजे हा अतिथंड तापमान आहे. आपण आपल्या विदर्भ पट्ट्यात जो तापमान बघतो, खास करून नागपूर, तर अति थंडीच्या दिवसात आपल्याला 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मिळतं. ओके. आणि हेही आपल्याला भरपूर वाटतं. याला नेगेटिव्ह साईडमध्ये घेऊन गेल्यावर तो किती थंड असेल तुम्ही विचार करू शकता. तर हा जो टेम्परेचर आहे, हा टेम्परेचर लक्षात ठेवायचा आणि यालाच आपण मराठीत म्हणतो परमशून्य तापमान. परमशून्य तापमान आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. तर या टेम्परेचरवर सगळ्या मॉलिक्युलर किंवा ॲटॉमिक ॲक्टिव्हिटीज थांबून गेलेल्या असतात. ओके. तर हा होता आपला कालचा लास्ट डिस्कशन. ठीक आहे. तर इथपर्यंत सगळं ओके आहे की काही प्रश्न आहेत असतील तर विचारा. हां, आता नॉईज नाही येणार. आता जे ट्रॅफिकचा आवाज येत होता तो काढलेला आहे. व्हेरी गुड. हां, शुभांगी, बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतो
की आपण जर टेम्परेचर वाढवतो म्हटलं कुठल्या गोष्टीचं, तर टेम्परेचर वाढवण्याची काही सीमा नाही. तापमान वाढवत जायचं असेल तर त्याला काही लिमिटच नाही, किती वाढवू शकतो तापमान, है ना. 100, 200, 500, 1000, लाख, 1.5 करोड डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्या सोलर सिस्टममध्ये दिसते. म्हणजे आपण अप्पर लिमिट, तापमान जर मी वाढवतो आहे तर त्या वाढवण्याची जी वरची लिमिट आहे ते इन्फायनाईट आहे, म्हणजे अनंत आहे. पण जर आपण तापमान नॉर्मल टेम्परेचरपासून कमी करतो तर आपण मॅक्सिमम -273, म्हणजे मिनिमम म्हणायला पाहिजे, मिनिमम 273.15 डिग्री सेल्सिअसपर्यंतच जाऊ शकतो. याच्या खाली तापमान नेता येत नाही. हा जो तापमान आहे, हा तापमान यामध्ये सगळे अणु, परमाणु यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या सगळ्या थांबून जातात. म्हणून या तापमानाला आपण काय म्हणतो, परमशून्य तापमान म्हणतो, म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ॲब्सोल्यूट झिरो. हा जो टेम्परेचर आहे हा थेरॉटिकल आहे, म्हणजे याच्याबद्दल प्रॅक्टिकली आणखी आपल्याला माहिती नाही. ओके, आय होप शुभांगी यू हॅव अंडरस्टूड. येस, प्लीज रिप्लाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड शुभांगी. आता आपण तापमान जे आहे, आपण जे तापमान असते या तापमानाला मोजतो आपण, है ना. तर आपण कोणता थर्मामीटर, म्हणजे कशाने मोजतो, तर आपल्याला माहिती आहे की तापमान जर मोजायचं असेल तर आपल्याला तापमापी वापरावी लागते. तापमापी, तापमापी म्हणजे आपण काय म्हणतो, थर्मोमीटर. तर थर्मामीटर जो वापरतो आपण, तर आपण बघा जनरली आपण जे घरगुती ॲक्टिव्हिटीज करतो इथे आपण टेम्परेचरकडे लक्ष देत नाही. आपली जी किचन आहे ती किचन, स्वयंपाकघर जे आपलं आहे तो एक लॅबॉरेटरीच आहे. तिथे आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो गॅसवर, ओके. पण तिथे आपण तापमान काहीसं मोजत नाही. प्रत्येक गोष्टीचं तापमान मोजतो का, की भात किती टेम्परेचरवर शिजला किंवा भाजी बनायला किती तापमान लागलं आपल्याला, या सगळ्या गोष्टी आपण मोजत नाही. आपण आपल्या घरगुती व्यवहारामध्ये फक्त तापमान मोजतो, आणि ते तापमान असते कोणतं, जेव्हा एखाद्याला घरगुती मेंबरला आपल्याला ताप आला आणि डॉक्टरने सांगितलं टेम्परेचरवर लक्ष ठेवा, अशा वेळेस आपण काय करतो विद्यार्थ्यांनो, आपण तापमान मोजतो. तर जो तापमान मोजतो तर ती जी तापमापी असते म्हणजे थर्मामीटर असते, तो थर्मामीटरमध्ये तुम्ही थोडं लक्ष द्याल तर तो थर्मामीटर, मी साधा थर्मामीटर म्हणतो, डिजिटल नाही म्हणत आहे, तो थर्मामीटर काहीसा असा तुम्हाला दिसून पडेल, असा दिसतो. याच्यावर रीडिंग्स असतात, है ना. आणि तुम्हाला इथे दिसेल, इथे असा ब्लॅक कलरचा द्रव भरलेला असतो, ब्लॅक कलरचा द्रव भरलेला असतो, आणि तो असतो पारा, म्हणजे मर्क्युरी, है ना, तो पारा असतो. तर या पाऱ्याला आपण बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या थर्मामीटरमध्ये वापरतो. आता थर्मामीटरबद्दल नंतर बोलू, पण इथे आपला एक प्रश्न उद्भवतो की इथे पाराच का वापरतात, पारा का वापरला जातो. म्हणजे असं काय आहे की हा पाराच वापरला गेला. दुसरं काही, सपोज मी तिथे कलरफुल पाणी भरलं असतं, रंगीत पाणी या थर्मामीटरमध्ये भरलं असतं या ठिकाणी, तर चाललं नसतं का. तर त्याचे कारण आहे. कारण काय आहेत हे बघूया. पारा वापरण्याचे कारण. तर पारा याच्यासाठी वापरतात विद्यार्थ्यांनो, पहिली गोष्ट, हा पारा दुसऱ्या सरफेसला, दुसऱ्या पृष्ठभागाला चिटकत नाही. म्हणजे कसं, सपोज करा तुम्ही पारा असं एक दोन थेंब पारा इथे घेतला हातावर, आणि या म्हणजे या तळहातावरून या तळहातावर पाऱ्याला टाकला तर इथे पारा चिटकलेला सापडणार. पण तुम्ही पाण्याच्या बाबतीत तसं करून बघा, पाणी इथे घेतलं हातामध्ये आणि दुसऱ्या हातात टाकलं तर इथे ओलावा दिसेल तुम्हाला. म्हणजे पाणी पृष्ठभागाला चिटकते पण पारा पृष्ठभागाला चिटकत नाही. त्याचं कारण हे जास्त असं आहे की या पाऱ्यामध्ये सरफेस टेन्शन खूप जास्त असते. सरफेस टेन्शन एक बॉडीचा ॲक्टिव्हिटी आहे. त्या सरफेस टेन्शनमध्ये काय असते की हे पाऱ्याचे अणू किंवा रेणू म्हणू आपण, हे एकमेकांना चिटकण्याचा प्रयत्न करतात. हे दुसऱ्या पृष्ठभागाला चिटकत नाही, पण पाणी चिटकतं. म्हणजे पाण्याचं सरफेस टेन्शन काय कमी आहे, याचं पाऱ्याचं काय जास्त आहे. आता जर
हा जेव्हा आपण मोजतो, हा पारा तापतो आपण आपल्या बॉडी टेम्परेचर मोजताना, तर हा पारा असा फैलतो. जर हा पारा इथे फैलून इथे कुठेतरी चिटकून बसला तर दुसरी रीडिंग घ्यायला आपल्याला त्रास होईल, है ना. तर म्हणून पारा चिटकत नाही. तर त्यानिमित्त काय होते की एक रीडिंग घेतल्यानंतर थोडासा झटकला थर्मामीटरला तर तो पूर्ववत पारा आपल्या जागेवर येतो आणि त्यानंतर आम्ही दुसरी रीडिंग, दुसरं तापमान मोजू शकतो, है ना. तर पहिली गोष्ट तर पारा चिटकत नाही. दुसरी गोष्ट काय की हा पारा जो आहे, हा पारा एक धातू आहे. पारा एक धातू आहे. धातू म्हणजे मेटल. आता मेटलची गुणधर्म काय, तर मेटलचे गुणधर्म हे आहे की हा जो धातू असतो, आणि खास करून पाऱ्याचीच बद्दल बोलतो मी, हा पारा असतो, याला जेव्हा आपण उष्णता दिली, हीट दिली, तर हा लवकर तापतो. आता हा लवकर तापतो याचा अर्थ समजा. पहिली गोष्ट, या उष्णतेच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या पदार्थाला आपण उष्णता दिली, एखाद्या पदार्थाला उष्णता दिली तर हा पदार्थ प्रसरण पावतो. प्रसरण पावतो म्हणजे काय, हा एक्सपांड होतो, याच्यामध्ये एक्सपान्शन होते. म्हणजे असा एवढा सपोज करा, एवढा चेंडू आहे लोखंडाचा, जर याला मी तापवलं, उष्णता दिली, तर हा एक्सपांड होईल, याचा साईज मोठा होईल. आता मी जेवढा दाखवतोय तेवढा तर मोठा नाही होईल, पण नक्कीच हा एक्सपांड होईल. म्हणजे उष्णता दिली असता पदार्थाला, पदार्थ प्रसरण पावतो. तर पाऱ्याला जेव्हा उष्णता मिळते तर हा सुद्धा प्रसरण पावतो. ओके. आता हा पाऱ्याची खासियत काय आहे की हा लवकर तापतो. असं मी म्हटलं, लवकर तापतो म्हणजे काय की याला जी उष्णता आपण देतो बाहेरून, ती उष्णता जेव्हा तो ग्रहण करतो ते चटकन त्याला रिॲक्ट करणं सुरू करतो. म्हणजे पटकन प्रसरण पावेल, पटकन तो जाऊन काय होईल, रीडिंग द्यायला लागेल. म्हणजे पाठवलेल्या उष्णतेला तो पटकन रिस्पॉन्स करतो आणि आपल्याला काय करून देतो, प्रसरण पाहून आपल्याला रीडिंग देतो. पाण्याला जर आपण तसं ताप करण्याचा प्रयत्न केला तर हा पाणी जो आहे, हा उष्णता घेऊन गरम व्हायला याला खूप वेळ लागतो. म्हणजे पाण्याची खासियत ही आहे की पाणी जो असतो याला उष्णता घ्यायला वेळ लागते. हा उष्णता खूप हळूहळू घेतो आणि नंतर मग तो प्रसरण वगैरे पावतो. जर इथे मी पाणी भरलं असतं आणि बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी असं ठेवलं असतं तर या पाण्याला प्रसरण पाहून रीडिंग द्यायला खूप वेळ लागला असता, कारण याला पाण्याला तापायलाच वेळ लागला असता. पण पारा काय करतो, पारा त्यानिमित्त पटकन रिॲक्शन करतो. रिॲक्शन म्हणजे तो लवकरच तापतो आणि लवकर प्रसरण पाहून आपल्याला लवकरच रीडिंग देतो. तर हे दुसरं कारण आहे की आपण पाऱ्याला तापमापीमध्ये वापरतो, है ना, जे ताप मोजण्यासाठी आपण घेतो. तिसरं एक कारण आहे की पारा जो आहे याची जे रेंज आहे, है ना, काय असते की हा पारा जो आहे हा द्रव पदार्थ आहे. द्रव म्हणजे काय, लिक्विड आहे. ओके. जर याचं तापमान आपण कमी केलं तर तो काय होऊन जाईल, तो स्थायूमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे तो काय होईल, सॉलिडमध्ये कन्वर्ट होईल. किंवा असंही करू शकतो, जर आपण टेम्परेचर दिलं, हीट दिली, तर हा वायूमध्ये कन्वर्ट होऊन जाईल, म्हणजे गॅसमध्ये कन्वर्ट होईल, है ना विद्यार्थ्यांनो. तर आपल्याला दिसते की तापमान दिले असता पदार्थाची अवस्था चेंज होते आणि तापमान कमी केले असतं त्यावेळेस सुद्धा पदार्थाची अवस्था चेंज होते. आता या अवस्थेला लक्षात घेतलं तर पारा स्थायूमध्ये रूपांतरित होताना जो त्याचा गोठण बिंदू आहे तो फार कमी आहे आणि तो वायूमध्ये रूपांतरित होताना जो त्याचा काय बाष्पीभवनाचा बिंदू आहे, म्हणजे काय बॉइलिंग पॉईंट आहे, तो सुद्धा काय जास्त आहे. म्हणजे आपल्याला पाऱ्याला थर्मामीटरमध्ये भरून आपण जास्त रेंजपर्यंत टेम्परेचर मोजू शकतो. तर हा तिसऱ्या कारणामुळे आपण तापमापीमध्ये पाराच भरतो. गॉट इट. तर 3 कारण कोणते सांगितले. पहिला कारण, पारा चिटकत नाही कारण त्याचं सरफेस टेन्शन काय जास्त आहे. दुसरा, पारा लवकर प्रसरण पावतो, त्याला उष्णता दिली असता लवकर प्रसरण पावतो, म्हणजे आपल्याला रीडिंग घ्यायला बरोबर होते. आणि पारा जो आहे त्याला स्थायूमध्ये परिवर्तन होताना त्याचं, किंवा त्याला सॉलिड बनताना
किंवा तिकडे वायूमध्ये कन्वर्ट होताना त्याला जे टेम्परेचर लागतं त्याची रेंज खूप जास्त आहे. आणि या 3 कारणामुळे आपण पाऱ्याला प्रिफर करतो है ना, कशामध्ये, तापमापीमध्ये वापरण्यासाठी. तर विद्यार्थ्यांनो, जे मी सांगितलं पाऱ्याबद्दल ते आलं का लक्षात? कारण याच्यावर प्रश्न आला होता परीक्षेत. ओके स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड? प्लीज रिप्लाय. प्लीज रिप्लाय स्टुडंट्स. सर थोडं लाऊडली. विद्यार्थ्यांना आवाज येत आहे? कळलं? काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा. ओके 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. तर मग आपण थर्मामीटर जे वापरतो तापमान मोजण्यासाठी, ते थर्मामीटर कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, किंवा टेम्परेचर मोजण्यासाठी जे तापमापी वापरतो ते कुठल्या कुठल्या प्रकारची असते, ते आपण पाहूया. पहिला आहे आपला क्लिनिकल थर्मामीटर. क्लिनिकल थर्मामीटर, त्याला आपण क्लिनिकल थर्मामीटर याच्यासाठी म्हणतो कारण हे लोक डॉक्टर यूज करतात. तुम्ही नावं लक्षात ठेवा, क्लिनिकल थर्मामीटर. ओके, क्लिनिकल म्हणजे काय? थांबा मी नाव लिहितो. क्लिनिकल थर्मामीटर. क्लिनिकल थर्मामीटर हा जो असतो हा खास करून बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी वापरला जातो. बॉडी टेम्परेचर, कारण याची जी रेंज आहे ही रेंज आपण अशी फिक्स केली आहे. कशी? 95 डिग्री फॅरनहाइट टू 110 डिग्री फॅरनहाइट, 110 डिग्री फॅरनहाइट. काय असतं, त्याचे टेम्परेचर मोजणारे इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्यांची रेंज असते. तर त्या रेंजनुसार या टेम्परेचर रेंजमध्ये क्लिनिकल थर्मामीटर काम करतो. आता होते कसं की आपला बॉडीचा टेम्परेचर या रेंजमध्येच राहतो. याच्या इकडे गेला तर बॉडी थंड पडते, माणूस मरतो. याच्या पलीकडे गेला तरी तोच हाल होतो है ना. म्हणजे हा जो टेम्परेचरचा रेंज आहे कोणता, 95 to 110, या रेंजसाठी हा क्लिनिकल थर्मामीटर खास करून वापरला जातो. ठीक आहे. दुसरा थर्मामीटर आहे लिक्विड थर्मामीटर. दुसरा थर्मामीटर आहे लिक्विड थर्मामीटर. आता हा लिक्विड थर्मामीटर म्हणजे काय की याच्यामध्ये मर्क्युरी म्हणजे Hg किंवा अल्कोहोल हे लिक्विड्स वापरतात. काय? मर्क्युरी म्हणजे पारा किंवा अल्कोहोल हे वापरले जाते. ओके, आता आपल्याला माहिती आहे की मर्क्युरी जो आहे याचे तापमानाची रेंज कशी आहे, -39 डिग्री सेल्सिअस टू -39 डिग्री सेल्सिअस टू 357 डिग्री सेल्सिअस. 357 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय? हा जो आहे हा याचा गोठण बिंदू आहे आणि हा याचा आहे उत्कलन. म्हणजे याला आपण फ्रीजिंग पॉइंट म्हणतो. आणि याला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणतो. तर आपल्याला दिसते की हा जो मर्क्युरी आहे है ना, म्हणजे पारा जो आहे या पाऱ्याला आपण या रेंज पर्यंत वापरू शकतो. हा याचा गोठण बिंदू आहे. म्हणजे -39 डिग्री सेल्सिअसवर पारा हा सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो. तर 357 डिग्री सेल्सिअसवर तो उकडायला लागतो आणि वायू स्वरूपात तयार होतो. तर या रेंजमध्ये पारा काय असतो, लिक्विड स्वरूपात असतो. मग लिक्विड स्वरूपात आहे तर याच रेंजमध्ये आपण त्याला थर्मामीटरमध्ये वापरू शकतो. तर हा रेंज आपल्याला माहिती आहे. पण आता मला समजा की याच्या खालचा तापमान मोजायचा.
म्हणजे ध्रुवावर सपोज आपण गेलो आणि ध्रुवावर गेलो तर आपल्याला माहिती आहे -60 टू -90 टेम्परेचर आहे. हा टेम्परेचर खूपच कमी आहे. तर तो टेम्परेचर आपला मर्क्युरी मोजून देणार का? तर तो मोजून देऊ नाही शकत. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? थर्मामीटर बदलावं लागेल. कारण या टेम्परेचरच्या खाली मर्क्युरी काय होऊन जाईल? सॉलिड होऊन जाईल. मग आपण काय करतो? आपण दुसऱ्या पद्धतीचा थर्मामीटर वापरतो आणि तो थर्मामीटर असतो अल्कोहोल. कारण अल्कोहोलचा गोठण बिंदू, अल्कोहोल आहे ना, याचा गोठण बिंदू आहे -114°C. हा याचा गोठण बिंदू आहे. ठीक आहे ना. याला आपण मी शॉर्टमध्ये लिहितो फ्रीजिंग पॉईंट. ओके, फ्रीजिंग पॉईंट म्हणजे गोठण बिंदू. तर आपण -114°C पर्यंतचं खालचं तापमान अल्कोहोल थर्मामीटरने मोजू शकतो. तर हे जे थर्मामीटर्स आहेत यांना आपण लिक्विड थर्मामीटर म्हणतो. आपल्याला काय? आपल्याला टेम्परेचर मोजण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे आणि तिथे एक तर मर्क्युरी आपल्याला मिळतं जे या रेंजपर्यंत एकदम करेक्ट व्हॅल्यू देतं आपल्याला, आणि जर या रेंजच्या इकडे जायचं असेल आपल्याला तर मग आपण अल्कोहोल थर्मामीटर वापरतो. कारण तो -114°C पर्यंत लिक्विड फॉर्ममध्येच असतो. ओके. दोन थर्मामीटरकडे एक मिनिट. विनयचा प्रश्न आलाय, पारा जर दुसऱ्या पदार्थाला चिटकत नाही तर तो खाल्ल्यावर जसाच तसा बाहेर पडेल का? बघा, जसाच तसा बाहेर पडेल का हा प्रश्न थोडासा असा म्हणू आपण की पारा इनडायरेक्टली त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन असल्यामुळे तो आपल्या इंटरनली आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी काय आहे? हानिकारक आहे. हा प्रश्न म्हणजे तो एक ॲज गुड ॲज एक पॉयझनचं, टॉक्सिनचं काम करेल. ही गोष्ट वेगळी की त्याने तसंच पडायला पाहिजे. आता मी जसं असं म्हणतोय की सपोज करा मी पाऱ्याला अशा सरफेसवर सोडलं, असा पारा सोडला तर हा पारा जो आहे असा खाली पडल्यावर तो अशा थेंबामध्ये रूपांतरित होऊन जाईल. ठीक आहे. सगळे अणू असे आतमध्ये जायला लागतात. ठीक आहे. पण जर पाऱ्याला मी असं सोडतो, अशा म्हणजे टेकाड्यावर सोडला असा, तर काही पारा इकडे सांडेल आणि काही पारा इकडे सांडेल. म्हणजे काय? हे दोन बिंदू म्हणण्यापेक्षा हे दोन थेंब वेगवेगळे होते. आता आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे हे तुम्ही बघितली असेल की डायजेस्टिव्ह सिस्टीम सरळ नाही आहे. तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकले असाल. डायजेस्टिव्ह सिस्टीम माउथ टू ॲनस याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामध्ये आपली जे छोटं आतडं असतं, स्मॉल इंटेस्टाईन, त्याची लांबी 6 ते 7 मीटर असते. तर एवढी लांबीची आतडी जेव्हा ती अशी कॉईल फॉर्ममध्ये असते तर पारा कुठे ना कुठे जाऊन अडकून पडेल. ठीक आहे ना. त्याला रस्ता मिळणार नाही कदाचित आणि तो होऊ शकते की असा विभागला जाईल. तर आपण असं नाही म्हणू शकत की पारा खाल्ला, ज्या शेपमध्ये खाल्ला त्या शेपमध्ये आम्हाला तो बाहेर पडलेला ॲज अ वेस्ट प्रोडक्ट दिसेल. जसं आपण असं समजूया की एखाद्याने सपोज करा एखादा छोटासा कॉईन खाल्ला आणि जर त्याला जायला बरोबर रस्ता मिळाला, 5चा सिक्का खाल्ला आणि तो कॉईन माउथपासून ॲनसपर्यंत त्याची जी प्रोसेस आहे जाण्याची ती सुरळीत राहिली तर तो कॉईन जसाचा तसा पडेल. पण पाऱ्याच्या बाबतीत सांगता नाही. पारा असं नाही आहे की त्याला आपण वेगवेगळं करू नाही शकत. आपण त्याच्या थेंबाला 2 भागमध्ये विभागू शकतो, बिलकुल नक्की विभागू शकतो, पण आपण कॉईनला नाही विभागू शकत. तर हा जो पारा आहे जसाच तसा तर नाही पडेल. आणि दुसरा हा टॉक्सिक असल्यामुळे हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर नेगेटिव्ह इफेक्ट करेल. तर आय होप यू गॉट द आन्सर विनीत. नाही, इंटेस्टाईनमध्ये सगळं ॲब्झॉर्ब होत नाही. इंटेस्टाईनमध्ये सगळं ॲब्झॉर्ब होत नाही है ना. इंटेस्टाईनमध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत तेच ॲब्झॉर्ब होतात. अदरवाईज बाकी प्रोडक्ट ॲज अ वेस्ट प्रोडक्ट म्हणून बाहेर पडतात. ओके. जे आपल्याला जे डायजेस्ट झालेलं असते, जे आपल्या बॉडीला रिक्वायर्ड असते तेच डायजेस्ट होते, तेच ॲब्झॉर्ब केलं जाते इंटेस्टाईनमध्ये. ओके. विनय, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया मग. तर हे 2 थर्मामीटर पाहिले. याच्यानंतर आपण बघूया
गॅस थर्मामीटर. लिक्विड थर्मामीटरच्या नंतर आणखी थर्मामीटर्स आहेत विद्यार्थ्यांना. तिसरा आहे गॅस थर्मामीटर. आता हा गॅस थर्मामीटर, आता तुम्ही फक्त लक्षात घ्या, जर मला या रेंजमध्येच टेम्परेचर मोजायचं आहे, -39 डिग्री सेल्सिअस ते 357 डिग्री सेल्सिअस, याच टेम्परेचरमध्ये मला सगळे टेम्परेचर मोजायचे आहे. म्हणजे मला जे मोजायचं आहे त्याचं तापमान या रेंजमध्येच आहे. तर मी कशाला दुसरे थर्मामीटर बनवणार? मी मर्क्युरीवाला लिक्विड थर्मामीटर घे, तुम्हाला देऊन देईन, है ना. पण जर मला याच्या खाली किंवा याच्या वरती मोजायचं आहे टेम्परेचर, असते ना टेम्परेचर खाली, तर आपण बघितलं ध्रुवावर आपल्याला मायनसमध्ये टेम्परेचर मिळतं. तसंच आपण फॅक्टरीजमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की आपण याच्या वरच्या भरपूर वरच्या टेम्परेचरवर 1000-1500 डिग्री सेल्सिअसवर फॅक्टरीजमध्ये काम होत असते. मग अशा वेळेस आपल्याला टेम्परेचर पारा तर मोजून देणार नाही. तर मग अशा वेळेस आपण काय करतो? गॅस थर्मामीटर वापरतो. गॅस थर्मामीटर जो आहे हा थर्मामीटर आपण कोणत्या कोणत्या गॅसनी यूज करू शकतो? तर आपल्याला दिसते की हायड्रोजन गॅस थर्मामीटर, हायड्रोजन गॅस आणि नायट्रोजन गॅस. हायड्रोजन आणि नायट्रोजन या गॅसेसचा वापर करून आपण टेम्परेचर मोजतो. ओके. जसं 500 डिग्रीपर्यंत मोजायचं आहे, 500 डिग्री सेल्सिअसपर्यंत मोजायचं असेल तर हा हायड्रोजन गॅसने बनलेला थर्मामीटर वापरू शकतो. पण आम्हाला 1500 डिग्रीपर्यंत मोजायचं आहे तर आपण नायट्रोजन या गॅसने बनलेला थर्मामीटर वापरू शकतो. हे टेम्परेचर मोजणारे थर्मामीटर हे आपले खूपशे परिचयाचे नाही आहेत, कारण आपण यांना कधी पाहिलंच नाही आणि एवढ्या टेम्परेचर रेंजपर्यंत आपण कधी जातच नाही, है ना. आपण लॅबॉरेटरीमध्ये पण एक्सपेरिमेंट केले किंवा आपण घरगुती लेवलवर पण एक्सपेरिमेंट केले, तर एवढं टेम्परेचर आपण कधीच नेत नाही विद्यार्थी. पाणी जेव्हा उकळायला लागतं तर 100 डिग्री तेच आपल्यासाठी भरपूर होऊन जातं आणि आपण मॅक्सिमम ॲक्टिव्हिटीज पण 100 डिग्रीच्या आसपासच करतो. तर हे टेम्परेचर आपण कधी पाहिलेच नाही, त्यामुळे आपण गॅस थर्मामीटर कधी आपल्या लक्षात आलेला नाही. ओके. त्यानंतर एक प्लॅटिनम रेझिस्टन्स थर्मामीटर. तर पहिले मला हे सांगा की हे 3 थर्मामीटर तुमच्या लक्षात आले का? एकदा रिप्लाय करा, येस नो रिप्लाय करा. मग मी त्यानंतर पुढचे थर्मामीटर सांगतो तुम्हाला. आपण चौथा जो तापमापी आहे चौथी जी तापमापी आहे विद्यार्थ्यांनो, चौथी जी आहे त्याला आपण म्हणतो प्लॅटिनम रेझिस्टन्स थर्मामीटर. प्लॅटिनम रेझिस्टन्स थर्मामीटर हा जो थर्मामीटर आहे हा त्या तत्वावर चालतो जो आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये शिकलो होतो, की एखाद्या गोष्टीचा रेझिस्टन्स वाढवला असता, है ना, एखाद्या गोष्टीचा एखाद्या पदार्थाचा रेझिस्टन्स वाढवला असता म्हणजे त्यामध्ये रोध वाढवला असता, जेव्हा त्यामधनं आपण करंट पाठवतो, करंट म्हणजे विद्युतधारा पाठवतो, तर ऑटोमॅटिक तापमान वाढत असते. ते आपण पाहिलेलं आहे मागच्या चॅप्टरमध्ये, है ना. तर रेझिस्टन्समुळे तापमान वाढतो, या गोष्टीला लक्षात ठेवूनच प्लॅटिनम रेझिस्टन्स थर्मामीटर बनवला जातो. हा जो प्लॅटिनम रेझिस्टन्स थर्मामीटर आहे याची रेंज आपल्याला -200 डिग्री सेल्सिअस ते 1200 डिग्री सेल्सिअस या रेंजपर्यंत मिळते. ही खूप मोठी रेंज आहे विद्यार्थ्यांनो. म्हणजे आपण अति थंड तापमानापासून अति उष्ण तापमानापर्यंत इझिली मोजू शकतो. तर हे थर्मामीटर रेझिस्टन्स या गुणधर्मावर आधारित आहे, रोध या गुणधर्मावर आधारित आहे आणि या थर्मामीटरची रेंज आपल्याला भरपूर मिळते. ओके. त्यानंतरचे जे आहे थर्मामीटर तो आहे थर्मोकपल.
थर्मोकपल हा कसा आहे, हा खास करून फॅक्टरीमध्ये वापरतात. याच्यात काय असते की आपल्याला सपोज करा ही ती औष्णिक भट्टी आहे, भट्टी समजते ना, फर्नेस. या फर्नेसमध्ये आपण काय करतो की असे काही मेटल प्लेट्स टाकतो. ठीक आहे, याच्यामध्ये ही जी मेटल प्लेट आहे, ही मेटल प्लेट जॉईंटेड असतात. हां, इथे ही असं समजा ही ब्लॅकवाली मेटल प्लेट एका पदार्थापासून बनलेली आहे, एका धातूपासून, आणि हे ब्ल्यूवाले मेटल प्लेट्स दुसऱ्या धातूपासून बनलेले, आणि यांना इथे कपल केलेलं असतं, जॉईनिंग केलेलं असतं. ओके, आता होते कसं की ही मेटल प्लेट तापते, आणि ही मेटल प्लेट तापल्यानंतर ते जे उष्णता आहे ती या मार्फत प्रवाहित होते आणि या ठिकाणी मिळते. आता होते कसं की इथे तापमानाचा फरक पडतो, टेम्परेचरचा डिफरन्स होतं, कारण हे जेवढी गरम आहे तेवढी ही नाही आहे, आणि ही जेवढी गरम आहे तेवढी ही नाही आहे. वेगवेगळे टेम्परेचर आहेत, हीट जरी फ्लो होत आहे पण हे दूर असल्यामुळे इथे हीट कमी असेल. तर एक रूल आहे की टेम्परेचर डिफरन्समुळे काय होते, EMF इंड्यूस होतो. EMF इंड्यूस होतो. हा जो EMF आहे याला तुम्ही एक प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स समजा, विभवांतर. EMF म्हणजे बेसिक त्याचा अर्थ होतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारचा विभवांतर आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर तापमानामुळे पोटेन्शियल डिफरन्स इंड्यूस होतो या प्लेट्समध्ये, आणि ते EMF इंड्यूस झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या साहाय्याने आपण काय करतो, तापमान मोजतो. तर थर्मोकपलमध्ये अशी काहीशी अरेंजमेंट होते. तापमानाच्या फरकामुळे है ना, वेगवेगळ्या प्लेट्स, मेटल प्लेट्स आपण वापरतो, आणि तिथे तापमानाच्या फरकामुळे EMF म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इंड्यूस होतो, आणि हा इंड्यूस झाल्यानंतर आपण त्यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेला कॅल्क्युलेट करून इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपण डिसाईड करतो की तिथे टेम्परेचर काय असेल. तर थर्मोकपल जनरली आपण आपल्या कारखान्यांमध्ये किंवा फॅक्टरीजमध्ये जिथे उच्च तापमानावर आपल्याला काम करायचं असते तिथे आपण वापरतो. ओके, आणि थर्मोकपल सीबेक इफेक्ट हे लक्षात ठेवायचं. थर्मोकपल सीबेक्स इफेक्ट हा एक इफेक्ट आहे. हा एक शास्त्रज्ञाचं नाव आहे सीबेकच्या इफेक्टवर आधारित आहे. याला थोडक्यातच लक्षात ठेवा, जास्ती डिटेलमध्ये जायचं नाही याच्यात. थर्मोकपल वर्क कसा करतो, कारण तो इंजिनिअरिंगचा पोर्शन झाला. ओके, आपल्याला फक्त थर्मामीटरची नावं माहिती पाहिजे, आणि हा याच्यावर आधारित आहे. हा रेझिस्टन्सच्या गुणधर्मावर आधारित आहे, हा सीबेकच्या इफेक्टवर आधारित आहे. सीबेकच्या इफेक्ट हाच सांगतो काय की तापमानामध्ये फरक आले असल्यास आपल्याला EMF म्हणजे विभवांतर इंड्यूस होतं तिथे, आणि त्यामुळे आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटने तापमान मोजू शकतो. ओके, तर हा असतो थर्मोकपल. त्यानंतर टोटल शेवटचा थर्मोमीटर आहे तो आहे टोटल रेडिएशन पायरोमीटर. टोटल रेडिएशन पायरोमीटर. बघा विद्यार्थ्यांना याचे मराठीत नाव नाही सापडतील तुम्हाला, हे तुम्हाला इंग्रजीमध्येच असं लक्षात ठेवावं लागेल. टोटल रेडिएशन पायरोमीटर हा काय आहे, तर हा एक लक्षात घ्या की आम्हाला एखाद्या गोष्टीचं तापमान मोजायचं असेल थर्मामीटरने, तर आम्हाला त्या गोष्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं लागतं. त्या गोष्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये है ना. जसं मला या फर्नेसचं, या भट्टीचं तापमान मोजायचं होतं, तर या थर्मोकपलला तिथे कॉन्टॅक्ट करावं लागलं. मला माझ्या बॉडीचं टेम्परेचर मोजायचं आहे तर क्लिनिकल थर्मामीटर घेऊन कॉन्टॅक्ट करावं लागेल है ना. म्हणजे आम्हाला थर्मामीटरला कॉन्टॅक्टमध्ये आणून आपण टेम्परेचर मोजू शकतो, ज्याचं टेम्परेचर आपल्याला मोजायचं आहे. पण हा टोटल रेडिएशन पायरोमीटर असा थर्मामीटर आहे की याच्याद्वारे आपण
ज्या वस्तूंचं टेम्परेचर मोजायचं आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत आपण, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत म्हणजे कसं, आता समजा उदाहरण घेतो की मला सूर्याचं तापमान मोजायचं आहे इथे पृथ्वीवर राहून. तर आता सूर्यावर जाऊन तर आपण तापमान नाही मोजू शकत. मग अशा वेळेस या सूर्यापासून निघणाऱ्या ज्या रेडिएशन्स आहेत, जे प्रारण आहे, रेडिएशन्स म्हणजे प्रारण, किरण स्वरूपात जे उष्णता आपल्याला मिळते, त्या प्रारणांना आपण मेजर करतो आणि मग ज्या सोर्समधून, ज्या स्रोतामधून ते रेडिएशन्स येत आहेत त्या रेडिएशन्सचं त्या स्रोताचं तापमान आपण माहिती करून घेऊ शकतो. तर हे मोठमोठ्या ताऱ्यांचं म्हणजे असं बघा ना, आपल्याला सांगितलं जाते ना की आपल्यापासून या अंतरावर असलेल्या ताऱ्यामध्ये एवढं टेम्परेचर आहे. तर हे कसं त्यांनी काढलं, तर त्यांनी हा पायरोमीटर, थर्मामीटर वापरला. ओके. तर इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हा थर्मामीटर वापरताना आपल्याला त्या वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही जावं लागत. आणि सेकंड गोष्ट, अतिउच्च तापमान असलेल्या वस्तूंना, ज्यामधनं रेडिएशन्स कंटिन्युअसली निघत आहेत, प्रारणं कंटिन्युअसली निघत आहेत, त्यांना आपण आरामात इथे बसून मोजू शकतो. ओके. आणि हा स्टीफन्स लॉवर आधारित आहे. हा स्टीफनचा नियम, स्टीफन्स लॉ, यावर हा आधारित असलेला थर्मामीटर आहे. स्टीफन्स लॉ. ओके. इतक्यात आपल्याला म्हणजे याचे चान्सेस, आतापर्यंत ह्या थर्मामीटरबद्दल परीक्षेत MPSCने नाही विचारलं, पण SSCच्या परीक्षेत हे खूप पुष्कळदा विचारले की हा थर्मामीटर कोणत्या लॉवर आधारित आहे, तो कशावर आधारित आहे. ओके. तर ते मी तुम्हाला सांगितलं. थोडक्यात तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. तर विद्यार्थ्यांनो, आता सांगा की तुम्हाला थर्मामीटर्सचे टाईप कळले. जरा एकदा रिप्लाय करा. थर्मोकपल काय असते ना, थर्मोकपल म्हणजे याच्यात तर हा कपल वर्ड आहे. कपल वर्ड म्हणजे काय, हे वेगवेगळ्या मेटल प्लेट्सला आपण कपलिंग करतो म्हणजे जोडतो. जसं इथे बघा एक जॉईंट आहे, इथे एक जॉईंट आहे. तर हे जॉईंट आपण काय करतो, मेटल प्लेट्सला करतो. जिथे आम्हाला जे मोजायचं असेल त्या ठिकाणी एक मेटल प्लेट आली, जे काही टेम्परेचर ज्या ठिकाणी मोजायचं आहे, फर्नेस वगैरे, आणि इथून हीट जाते. आता मेटल धातूच्या बाबतीत दिसते, या एखादी धातूची पट्टी आपण घेतली आणि त्याला इथे आपण उष्णता दिली है ना, तर ही उष्णता अशी इथपर्यंत ट्रॅव्हल करते. पण आपल्याला हे माहीत आहे इथे जेवढं गरम आहे तेवढं गरम इथे नसते है ना. गरमा म्हणजे टेम्परेचरचा फरक असतो. तर आम्हाला इथे दिसते की इथे टेम्परेचरचा फरक या मेटल प्लेट्समध्ये दिसून पडतो. आता होते काय की सीमॅकच्या इफेक्टप्रमाणे जेव्हा टेम्परेचरमध्ये डिफरन्स असते तेव्हा ऑटोमॅटिक त्या म्हणजे मेटल प्लेटमध्ये EMF निर्माण होतो. आता EMF काय होतो, EMF म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, विभवांतर. ओके. जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो. विभवांतर निर्माण होतं आणि त्या विभवांतराच्या सहाय्याने इलेक्ट्रिक करंट जनरेट होते आणि त्या इलेक्ट्रिक करंटला मोजून आपण एक करेक्ट लेवलवर इथे असलेलं टेम्परेचर माहिती करून घेऊ शकतो. त्याच्यात खूप टेक्निकल प्रोसेस आहे. हा ॲक्च्युली इंजिनिअरिंगचा डिव्हाइस आहे, फॅक्टरीमध्ये वापरला जातो, पण तुम्ही थोडक्यात एवढं लक्षात ठेवू शकता. कळलं? रजत, हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांनो, त्यानंतर आपण बघूया एक हे आहे विशिष्ट उष्मा धारकता. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट. विशिष्ट उष्मा धारकता त्याला म्हणतो स्पेसिफिक हीट. ठीक आहे.
आता हे स्पेसिफिक हीट काय? आता हा स्पेसिफिक हीट म्हणजे काय होते की आपण एखाद्या पदार्थाला तापवतोय एखाद्या पदार्थाला, तर तो पदार्थ उष्ण होईल, गरम होईल तो पदार्थ. तर गरम होण्यासाठी त्याने किती उष्णता घेतली हे सांगणे म्हणजेच काय, त्याची स्पेसिफिक हीट सांगणे. म्हणजे असं समजा की आपल्याकडे एका भांड्यामध्ये 1 ग्राम पाणी आहे. 1 ग्राम, ओके, काय आहे? पाणी. एका भांड्यामध्ये 1 ग्राम पाणी आहे आणि त्या 1 ग्राम पाण्याला आपण उष्णता देतो आणि त्याचं टेम्परेचर असं समजा सुरुवातीला 25 डिग्री सेल्सिअस आहे. 25 डिग्री सेल्सिअस आहे, ओके. आता काय होईल, जसे आपण हीट देऊया, तर हीट दिल्यानंतर हे पाणी गरम होईल आणि पाणी गरम होऊन त्याचं तापमान वाढायला लागेल. तर 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे जेव्हा हे पाणी 26 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचेल, तेव्हा आपण काय म्हणू की या पाण्याने 1 डिग्री टेम्परेचर वाढवून टाकलं, तापमान. तर मग 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी या पाण्याने किती उष्णता ग्रहण केली, हे जे आपण सांगतोय, हीट सांगतोय की 1 डिग्री सेल्सिअस पाण्याला तापवण्यासाठी किती उष्णता लागली, हे सांगणं म्हणजेच काय सांगणं, त्या पदार्थाची, म्हणजे इथे पाणी आहे तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सांगणं, ओके. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सांगणं म्हणजे 1 ग्राम, 1 युनिट पाण्यासाठी, वजनाचा 1 युनिट पाण्यासाठी जेव्हा आपण त्याला उष्णता देऊन त्याचे टेम्परेचर वाढवलं, आणि टेम्परेचर किती वाढवायचं आहे आपल्याला, टेम्परेचर वाढवायचं आहे आपल्याला फक्त 1 डिग्री सेल्सिअस. तर ते 1 डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी आपल्याला जेवढी उष्णता द्यावी लागली, ती उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता आहे. ठीक आहे. जसं पाण्याची विशिष्ट उष्माधारकता किती आहे पाण्याची, तर पाण्याची आहे 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. हे एकक आहे, विशिष्ट उष्माधारकताचं एकक. 1 ग्राम पाण्याला 1 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचं तापमान वाढवण्यासाठी 1 कॅलरी हीट द्यावी लागते. आणि ही जी हीट आहे, ही जी उष्मा आहे, ही उष्मा सर्वात जास्ती आहे. म्हणजे तुम्हाला हे समजेल की मी दुसरं एक सांगतो तुम्हाला की लोखंड घेतला आपण, लोखंड म्हणजे आयरन होते विद्यार्थ्यांना. तर लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता काय, तर ती आहे 0.11 कॅलरीज पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 ग्राम लोखंडाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचे असेल तर त्याला किती कॅलरीज हीट द्यावी लागते, त्याला 0.11 कॅलरीज द्यावी लागते. म्हणजे असं समजा की याच्या कंपॅरिझनमध्ये हे फारच कमी आहे. म्हणजे हे 100% समजलं तर हे 11% निघत आहे. याच्यावरून आपण काय म्हणू, याच्यावरून असं डिसाईड करू आपण की ज्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता कमी आहे, याचा अर्थ काय की त्याला हीट दिली असता तो पदार्थ लवकरच तापतो, कारण तो उष्णता घेण्यास काय अतिसक्षम आहे. आणि पाणी त्या निमित्त बघितलं तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता काय जास्त आहे. तांब्याची आणखी कमी आहे. बघा तांब्याची किती आहे, तांबे 0.095. तांबा म्हणजे कॉपर, ते आहे 0.095. इज इट 0.95? येस. आपण जर पारा बघितला मगाशी, पाऱ्याची विशिष्ट उष्माधारकता पाहिली तर ते किती आहे, तर ती पण फार कमी आहे, 0.033 कॅलरीज पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण मगाशी म्हटलं होतं ना की आपण का बरं थर्मामीटरमध्ये पारा भरतो आणि पाणी नाही भरत, कारण बघा पाण्याला स्वतःला तपवून घेण्यासाठी 1 कॅलरी लागते.
1 ग्राम पाण्याला 1 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर वाढवलं. तर तोच जर पारा घेतला तर त्याला 0.033 म्हणजे हे 100% असेल तर हा 1%ही नाही आहे, इतक्या लवकर पाणी तापतं. म्हणजे एवढी उष्णता दिली तर पाणी तापेल आणि त्याचं प्रसरण होईल आणि मग तो टेम्परेचर रिडिंग देईल. इथे तर खूपच कमी याच्यामध्ये तो टेम्परेचर रिडिंग देतो. म्हणून याची विशिष्ट उष्माधारकता काय फार कमी आहे, पाऱ्याची फार कमी आहे. हेच एक कारण आहे की आपण ज्या कारणामुळे पारा जास्ती तर वापरतो. आणि तुम्ही धातूंना बघाल तर धातूंची मॅक्सिमम धातूंची विशिष्ट उष्माधारकता काय फार कमी आहे, व्हॅल्यू फार कमी आहे बाकी पदार्थांपेक्षा. म्हणून आपण काय म्हणतो की धातू याला उष्णता दिली असता हा लवकर तापतो, है ना. म्हणजे असं समजा तुम्ही की एका गंजामध्ये पाणी तापवायला ठेवलं आणि खालून उष्णता देत आहोत आपण, है ना. इथे आपण पाणी तापवायला ठेवलं आणि उष्णता देतो आणि याच भांड्यामध्ये आपण एक स्पून पण ठेवला, चम्मच. तर आपल्याला काही वेळानंतर असं दिसेल की आपण या पाण्यामध्ये बोट टाकलं तर आपल्याला तेवढं गरम नाही वाटेल पाणी, पण आपण या चमच्याला हात लावला तर आपल्याला जास्ती गरम वाटेल. रिझन काय की हा धातू आहे याने जास्ती हीट ॲब्झॉर्ब करून टाकली लवकर, आणि हा पाणी आहे, पाण्याची विशिष्ट उष्माधारिकता जास्ती आहे, तर हा हीट ॲब्झॉर्ब करायला काय करेल, वेळ लागेल. म्हणजे याला वेळ लागेल हीटिंग व्हायला. विद्यार्थ्यांनो, विशिष्ट उष्माधारकता कळली तुम्हाला? स्टुडंट्स रिप्लाय करा. आता आज जो वापरला जातोय कोरोनात, तो कसा काय करतो? रुपेश, तुमचा प्रश्न नाही कळला मला. कसं काम करतो तो ऑक्सिमीटर नाही. कोणता? तो आपण ऑक्सिमीटर टेम्परेचर. अच्छा, ते काय नाही, ते एक मिनिट मी सांगतो. काय आहे की एक गोष्ट आहे रुपेश, की आपली बॉडी काय करते ना, की आपली बॉडी कोणती बॉडी आहे, बॉडी रेडिएशन्स, हीट आहे ना, उष्णता आहे. बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुमचा प्रश्न आत्ताच क्लिअर होतो. मी हे थोडं नंतर सांगणार होतो, पण चला प्रश्न विचारतोला तर सांगतोय. तुम्ही होडी जाळली असेल, हे समजा होडी आहे आणि ही होडी अशी जळत आहे आणि या होडीच्या बाजूला एक व्यक्ती उभा आहे. होडी जळत आहे अशी इथे इतक्या, किंवा काहीतरी आग लागली आहे आणि बाजूला एक व्यक्ती उभा आहे. तर नक्कीच या व्यक्तीला या फ्लेम्स, या आगीद्वारे काय होईल, चटके लागतील, है ना. म्हणजे आपल्याला काय दिसते की हे जे हीट इथे आहे ही या व्यक्तीपर्यंत कशी पोहोचली, तर अशी आडवी पोहोचली. तर जेव्हा हीट, उष्णता आडव्या पद्धतीने पोचते, अशी उष्णता येते आपल्यापर्यंत, तेव्हा समजायचं हे उष्णतेचे काय प्रारण आहे, म्हणजे रेडिएशन. तर हीट रेडिएशनने आपल्यापर्यंत पोचली, उष्णतेच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोचली. ओके. तर हे रेडिएशन्स कशामधून निघतात, तर सगळ्याच याच्यामधनं निघतात. जेव्हाही उष्णता आडव्या दिशेने फ्लो होते तेव्हा ते रेडिएशन्स मार्फत होत आहे असं तुम्ही समजायचं. तर आता काय होते की आपल्यासमोर ते गन आपल्या डोक्यापर्यंत अशी आणली जाते आणि इथे आपला माथा, का बरं ते डोक्यावरच ठेवतात, असं शरीरावर कुठेही का नाही लावत ते? त्याच्या मागचं रिझन हे आहे की जेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर राईज होते तेव्हा आपलं डोकं जास्त तापते, सर्वात जास्त तापते डोकं. तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला ताप जेव्हा खूप जास्त आला असेल कधी लहानपणी वगैरे, तर आपल्या आईवडिलांनी आपल्या माथ्यावर म्हणजे फोरहेडवर, कपाळावर काय ठेवलं असेल, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या असतील, है ना. तर हा जो पोर्शन आहे हा हिटेड जास्ती होतो, म्हणून तो इथेच लावतो ते, आणि इथून रेडिएशन्स बाहेर पडतात. तर ते रेडिएशन्स
तो इन्स्ट्रुमेंट कॅच करतो आणि तो एक ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू देतो की या जिथून आलेले रेडिएशन्स आहेत तिथे एवढं तापमान असू शकते. ठीक आहे. आणि तापमान जर जास्ती असेल, आता तापमान कोणाचं जास्ती राहील? जसं आपण हेल्दी आहोत, आपल्याला कोरोना वगैरे झाला नाही आणि कोरोनाचा पहिला सिम्पटम काय? कोरोना झालेला व्यक्ती जो असतो या व्यक्तीला सर्वप्रथम काय होतो? तापच खूप येतो. ताप आणि खोकला हे मेन सुरुवातीचे सिम्पटम्स आहेत. खोकला येणे, ड्राय खोकला येणे आणि अति ताप येणे, तापामध्ये चढ उतार असतो. आता सपोज करा एक व्यक्ती आला, मला नाही माहीत त्याला कोरोना आहे की नाही, तू त्यावेळेस कदाचित खोकलतही नाही, पण त्याला ताप आहे की नाही कसं पाहू? आता त्याला टचही नाही करायचा, थर्मामीटर लावून पाहू शकलो असतो. तर त्याच्यासमोर ती गन ठेवली, ते गन आपल्याला टेम्परेचर देऊन देते. टेम्परेचर जर त्याच्या नॉर्मलच्या वरती आहे आणि चांगलंच वरती आहे तर त्याला ताप आहे असं अंडरस्टँड होईल आणि असं समजून आल्यानंतर त्याला आपल्याला क्वारंटीन करता येईल. ओके. त्याच्याने हे नाही कळून येत की कोरोना झाला आहे, फक्त त्याच्याने हे कळते की व्यक्तीला ताप आहे की नाही आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर जास्ती आहे की कमी. हाच एक इफेक्ट आहे. तर म्हणून ते वापरतो आपण. आय होप यू अंडरस्टूड. ओके. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आपल्याला विशिष्ट उष्माधारकता कळून आली. ओके. आता तापमान मोजायच्या, तापमानाला जे आपण मोजतो ना, ते तापमान मोजण्याच्या काही पद्धती अस्तित्वात आहे, है ना. तापमान मोजण्याच्या पद्धती अस्तित्वात आहे. म्हणजे जसं बघा, आपण पुष्कळदा असं म्हणतो की बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती आहे, तर आपल्याला सांगितलं जाते किंवा आपल्याला माहिती आहे, आपण सांगतो 98.6 डिग्री काय? फॅरनहाईट. 98.6 डिग्री फॅरनहाईट या टेम्परेचरवर हा जो टेम्परेचर आहे या टेम्परेचर असेल तर बॉडी नॉर्मल टेम्परेचरवर आहे. ओके. तर आपण कशात सांगितलं तापमान? तर आपण सांगितलं फॅरनहाईटमध्ये, है ना. जर आपण तोच तापमान सांगायचा आहे डिग्री सेल्सिअसमध्ये, जो आपल्या खूप जवळचा आहे, आपल्याला वातावरणाचं तापमान जे न्यूजमधनं माहिती पडते ते डिग्री सेल्सिअसमध्ये असते. तर जेव्हा डिग्री सेल्सिअसमध्ये आम्हाला सांगायचं असेल तेव्हा आपण कसं सांगतो विद्यार्थ्यांनो? तर आपण सांगतो की बॉडीचं तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं, नॉर्मल टेम्परेचर. तर मला इथे 2 स्केल सापडल्या, एक फॅरनहाईट स्केल आणि एक दुसरी कोणती? तर दुसरी सापडली आपल्याला डिग्री सेल्सिअसची स्केल. तर अशाच आणखी काही स्केल्स आहेत. एक रूमर स्केल आहे, दुसरी आपल्याला माहिती असेल रँकिंग स्केल आहे. तर असे वेगवेगळे स्केल आहेत जे वेगवेगळ्या शास्त्रज्ञाने बनवलेले आहेत. ते आपल्याला तसं लक्षात ठेवायचं नाही आहे, पण मी तुम्हाला एक चार्ट देतो, तो चार्ट तुम्ही लक्षात ठेवावा आणि त्याच्याने आपल्याला जे फेमस स्केल्स आहेत टेम्परेचरच्या, त्या फेमस स्केल्स माहिती होतील. तर तो चार्ट मी बनवतो विद्यार्थ्यांनो. तुम्ही तो चार्ट माझ्या मागे जर बनवत असाल तर बनवू शकता. पहिले इथे घेऊया आपण स्केल. मग आहे LFP. LFP म्हणजे काय? तर याला आपण म्हणतो लोअर फिक्स पॉईंट. म्हणजे आपण जी स्केल आहे त्या स्केलची काही रेंज असेल ना, तर जी लोअर रेंज असेल, जो लोअर टेम्परेचर असेल, जी त्या स्केलद्वारे मोजू शकतो, त्याला LFP म्हणायचं. मग आहे UFP. ही अप्पर रेंज आहे. हां, ही अप्पर रेंज आहे. आणि मग आपण बघूया यांच्यामधला डिफरन्स म्हणजे फरक. ठीक आहे विद्यार्थी. तर बघू, पहिली स्केल आहे सेल्सिअस. सेल्सिअस स्केल आहे. डिग्री सेल्सिअस जी स्केल आपण वापरतो ना, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री सेंटीग्रेड हे दोन्ही सारखेच आहेत. अगोदर डिग्री सेंटीग्रेड म्हणायचे, आता डिग्री सेल्सिअस म्हटलं जातं. याची लोअर लिमिट आहे तर डिग्री सेल्सिअस आपण 0 डिग्री सेल्सिअस आणि अप्पर लिमिट आहे 100 डिग्री सेल्सिअस. ओके. म्हणजे फरक कितीचा झाला याच्यामधनं हे मायनस केलं तर आपल्याला फरक दिसते 100 डिग्री सेल्सिअसचा फरक आहे.
हे लोअर लिमिट म्हणतो, ती अप्पर लिमिट म्हणतो. ठीक आहे. मग आहे फॅरेनहाइट, दुसरी स्केल आहे फॅरेनहाइट. फॅरेनहाइट स्केल. आता ही जी फॅरेनहाइट स्केल आहे, फॅरेनहाइट स्केल 32 डिग्री फॅरेनहाइट पासून सुरू होते, तर ती एंड होते 212 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत. आता तुम्ही याच्यामधनं हे मायनस करा, 212 मधनं 32, तर आम्हाला 180 डिग्री फॅरेनहाइटची व्हॅल्यू मिळते. तिसरी स्केल आहे रूमर स्केल. रूमर स्केल हे काहीशी फेमस नाही, विसरले तरी चालेल, पण तरी लक्षात ठेवा. याला आपण लोअर लिमिट म्हणतो. 0 डिग्री रूमर टू 80 डिग्री रूमर. आणि आम्हाला फरक दिसूनच पडतो कितीचा आहे, 80 डिग्री रूमरचा फरक. मग आहे केल्विन. केल्विन विद्यार्थ्यांनो, केल्विनला बघितलं तर हे आहे 273 केल्विन. याला डिग्री केल्विन नाही म्हणायचा, या सगळ्यांना डिग्री लावतो आहे पण या केल्विनला डिग्री नसते. तर ते असते 373 केल्विन पर्यंत. फरक कितीचा आहे, तर पुन्हा इथे तुम्हाला 100 केल्विनचा फरक दिसेल. आणि लास्ट आहे रँकिंग. रँकिंग आहे 492 रँकिंग. आणि दुसरा आहे 972 रँकिंग. आणि फरक पुन्हा कितीचा दिसतो, 180 रँकिंगचा दिसतो. तर हा एक टेबल आहे आणि ह्या टेबलनुसार आपल्याला वेगवेगळे स्केल्स दिले आहेत तापमानाच्या. जे तापमान आपण वेगवेगळ्या स्केल्समध्ये, याच्यामधले जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत MPSCच्या अँगलने, ती हे सेल्सिअस आहे, फॅरेनहाइट आहे आणि केल्विन. रूमर आणि रँकिंग नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. ओके. हे 3 जे स्केल्स आहेत हे मॅक्सिममली डे टू डे लाईफमध्ये वापरले जातात. ओके. आणि यांचा आपण वापर करतो. हे ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर मोजण्यासाठी, हे बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी. आणि हा जो केल्विन आहे, हा केल्विन जो आहे हा टेम्परेचर, तापमानाचं SI एकक आहे. SI युनिट ते काय, केल्विन. टेम्परेचरचं SI एकक काय विद्यार्थ्यांनो, केल्विन. तर ते केल्विन आपल्याला माहीत पाहिजे. आता क्वेश्चन काय येते, जे छोट्या मोठ्या एक्झाममध्ये विचारलं जाते, की जर मला एका स्केलमध्ये टेम्परेचर दिलं असेल तर मला दुसऱ्या स्केलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, है ना. एका स्केलमधून दुसऱ्या स्केलमध्ये जायचं आहे. म्हणजे कोणी म्हटलं की बॉडीचं टेम्परेचर 98.6 डिग्री फॅरेनहाइट हे नॉर्मल टेम्परेचर आहे. मग या नॉर्मल टेम्परेचरला जे फॅरेनहाइटमध्ये दिलं आहे त्याला डिग्री सेल्सिअसमध्ये कसं आणायचं, तर मग आपल्याला कन्व्हर्जन माहीत पाहिजे. कन्वर्ट कसं करायचं, तर त्याच्यासाठी या पूर्ण स्केल्सला आपण एकमेकांपासून दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. तर मी ते लिहून देतो, ती सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवायचं. कसं, C/100 इज इक्वल्स टू F-32 अपॉन 180 इज इक्वल्स टू R/80 इज इक्वल्स टू K-273 upon 100 is equals to Rm minus 492 upon 180. याला थोडंसं ऑब्झर्व करा विद्यार्थ्यांनो. ऑब्झर्व कराल तर तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही. काय केलं याने, C घेतलं. C ची म्हणजे हा सेल्सिअस, C ची लोअर लिमिट काय आहे, 0. तर C-0 आहे असं समजा. C-0, C-0 म्हणजे Cच होईल. आणि खाली कशाने डिवाइड केला, तर जो डिफरन्स आहे त्याच्याने डिवाइड, 100. दुसरं बघा, F म्हणजे फॅरेनहाइट स्केल, त्याची लोअर लिमिट काय आहे, 32. तर F-32 केलं आणि त्याचा डिफरन्स किती आहे, 180. खाली 180.
रूमर स्केलमध्ये आर मायनस काय 0 आहे ना, तर आर मायनस 0 म्हणजे आर लिहिलं आणि त्याचा डिफरन्स 80 लिहिला. केल्विनमध्ये लोअर काय 273, ते के मायनस 273 लिहिलं अपॉन 100 लिहिलं. आणि रँकिंगमध्ये काय आर रँकिंग आर एन आणि 492 लोअर लिमिट अपॉन त्याचा डिफरन्स 180 केला. याच्यामधून लक्षात ठेवायचं की तुम्हाला ज्याच्यामध्ये विचारेल त्याच्यामध्ये तुम्ही इझिली काढू शकता, है ना. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हटलं की बॉडी टेम्परेचर नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती आहे, तर सपोज करा तो दिला आहे 98.6 डिग्री फॅरनहाइट आणि तो म्हणतो की नॉर्मल बॉडी टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये किती होईल. तर आपण काय करूया, आपल्याला एफमध्ये दिला आहे आणि सीमध्ये विचारला आहे, तर हा सीवाला आणि एफवाला उचलून हे सगळे इक्वल्स टू मध्ये आहेत, कोणालाही उचलू शकतो. एफ अपॉन 100 इज इक्वल्स टू एफ नाही सी अपॉन 100 इज इक्वल्स टू एफ मायनस 32 अपॉन 180. हे दोन रेशोज उचलले आणि आता इथे एफची व्हॅल्यू टाकू, तर सी अपॉन 100 इज इक्वल्स टू एफची व्हॅल्यू किती आहे, ते आहे 98.6 मायनस 32 अपॉन 100. ठीक आहे. याच्यामधनं हे मायनस कर, डिवायडेड बाय 100 आहे तो भाग द्या. अच्छा, भाग द्यायची गरज नाही, सॉरी इथे चुकलं माझं, इथे 180 आहे, इथे 180. तर हा 180ने भाग देऊ, मग 100ने तिथे जाऊन मल्टिप्लाय करू. तर हे तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली 35 डिग्री सेल्सिअस येताना दिसेल. तर म्हणून आपण काय म्हणू की बॉडी टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये 35 डिग्री सेल्सिअस आहे. तर आता तुम्हाला कधी म्हणा केल्विनमध्ये दिला आणि तुम्हाला कोणी म्हटलं की सेल्सिअसमध्ये काढा, तर तुम्ही सी आणि के वाला रेशो उचलून घ्या आणि त्याच्यामधनं तुम्ही काढू शकता. तर हे एक इझी वे आहे, शॉर्ट वे आहे की ज्याच्याने आपण टेम्परेचर कन्व्हर्जन करू शकतो. जर तुम्हाला फक्त टेबलमध्ये डिफरन्स आणि लोअर लिमिट माहिती असेल तर तुम्हाला हे रिलेशन लक्षात ठेवायची गरज नाही. लोअर लिमिट आणि डिफरन्स जर माहिती असेल तर स्टुडंट्स कळलं का तुम्हाला? $672 492 आहे, मला माझ्यामध्ये 672 नाही आहे. आर एन एकदा मी बघून सांगतो तुम्हाला विद्यार्थ्यांनो. आय एम नॉट शुअर, तुम्ही डाऊट रेस केला होऊ शकते करेक्ट असेल तुमचा, पण मला थोडंसं पाहू द्या कारण माझ्यानुसार 492 असायला पाहिजे. ओके, मी क्लिअर करून ते सांगून देईन तुम्हाला उद्या. ओके, नॉट टू वरी. ओके, पण बाकी सगळं कळलं स्टुडंट्स? कोणता डिफरन्स अमोल, कोणता डिफरन्स अमोल, डिफरन्स कोणता रॉंग आहे याचा विचार नका करू. रँकिंगचा एकदा आपण हे कन्फर्म करूया. ओके, इथे गडबड दिसते ना. येस हे होऊ शकते. एक काम करा, रँकिंगला मी थोडंसं पेंडिंगमध्ये ठेवतो, एकदा याच्यातनं बघतो कारण हे डिफरन्स तर 180 नाही येतात. याला पेंडिंग ठेवूया आपण, उद्या मी सांगतो. हां बरोबर. जे काही डिफरन्स येईल ना, जे काही तुम्ही कन्व्हर्जन कराल ते करेक्ट आहे. मी अंदाजाने घेतलं, अंदाजाने व्हॅल्यू घेतली. ओके, रँकिंगला थोडंसं पेंडिंगमध्ये ठेवा स्टुडंट्स. ते माझ्या लक्षात नाही येऊन राहिलं, मी थोडंसं क्लिअर करून सांगतो तुम्हाला. बाकी सांगा, रँकिंगला कॅन्सल आउट करू आपण, मी उद्या तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली पाहू. रँकिंग कॅन्सल ठेवा आणि हे 4 समजले का सर? 4 कन्व्हर्जन समजले? हां स्टुडंट्स, मी तुम्हाला उद्याच सांगतो. हां एक्झॅक्टली उद्या सांगतो रँकिंगचं. ओके, अदरवाइज क्लिअर? ओके व्हेरी गुड. ओके, then thank you very much. We will continue our class tomorrow and we will see what is the exact value of Frankel scale upper limit. Okay,
तर थँक्यू विद्यार्थ्यांनो, थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वर्गामध्ये तुम्ही सामील झालात. तर पुढचा टॉपिक आपण उद्याला सुरुवात करूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. बाय.